हे एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल क्रिएट अँड ग्रो. आज मी जी भाजी करणार आहे, मे बी सगळ्यांना माहीत असेल ती भाजी, बट मी त्या भाजीत थोडा फेरबदल केला आहे आणि त्यामुळे ती अतिशय चविष्ट बनली आणि पौष्टिक हेल्दीसुद्धा. या भाजीसाठी मी जस्ट 2 इंग्रेडियंट्स वेगळे यूज केलेले आहे, त्यामुळे ती भाजी अतिशय चविष्ट आणि हेल्दी झाली. माझ्या घरी सगळ्यांना फार आवडली, म्हणून मला विचार आला की मी ही रेसिपी शेअर करायला पाहिजे आणि मी करत आहे. या भाजीचे नाव मी शेवटी सांगणार आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमच्याकडे याला काय बोलतात ते. भाजी करण्याकरिता मी थोडासा पालक स्वच्छ धुवून चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतला. त्यामध्ये अर्धा वाटी बेसन मीन्स चण्याच्या डाळीचं पीठ घेतले. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतली, लाल तिखट, मीठ, हळद आणि गोडा मसाला हे मसाले घेतले. त्यानंतर त्यामध्ये मी 1 चम्मच तेल घातलं. तेल घातल्याने जे पण मी भाजी करत आहे ना, ती खुशखुशीत अशी आणि छान बनते आणि म्हणून मी त्यामध्ये 1 चम्मच तेल घातलं आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल छान तापवलं आणि त्यामध्ये थोडासा बारीक चॉप केलेला कांदा टाकला आणि त्याला छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकली 1 चम्मच आणि त्यालाही छान असं परतून घेतलं, छान ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो, कांदा आणि रोस्टेड चणा याची पेस्ट बनवून घेतली आणि ती टाकली. त्याला छान असं परतून घेतलं आणि त्याला 1 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेतलं. ही भाजी हेल्दी यासाठी आहे कारण यामध्ये मी रोस्टेड चणा आणि पालक यूज केला आहे, म्हणून मी याला हेल्दी भाजीशी बोलत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. या पद्धतीने पालक आणि चणा घालून रोस्टेड चणा यूज करून तुम्हालाही नक्की आवडेल ही भाजी. त्यानंतर त्यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि गोडा मसाला, हा गरम मसाला घरी रेडी केलेला आणि याला छान असं मिक्स करत आहे आणि परतून घेत आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं त्याच्यामध्ये मी आणि थोडीशी कोथिंबीर ग्रेव्हीमध्ये टाकतेच एव्हरी टाईम मी टेस्ट येण्यासाठी म्हणून. आणि थोडंसं ते पॉटला लागलेलं मसाला चिकटलेला काढण्यासाठी पाणी घालून ते हलवून ते पाणी टाकलं आणि 1 मिनिट असं मी शिजवून घेतलेलं. असं तेल सुटेपर्यंत छान वाटतं असं तेल सुटते जेव्हा त्या ग्रेव्हीला, करीला, मसाल्याला, तर छान वाटते. त्यानंतर त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकत आहे. गरम केलेलं पाणी वापरल्याने भाजी लवकर बनते आणि भाजीला खूप छान चव येते असं मला वाटते आणि एव्हरी टाईम मी तसंच करते आणि तुम्ही पण करून बघा, नक्की तुम्हालाही आवडेल. त्यानंतर झाकण ठेवून त्या करीला उकळ येईपर्यंत ठेवलं. ही बघा अशी उकळ आलेली छान. आता या उकळ आल्यानंतर या करीमध्ये मी जे बॅटर करून ठेवलं तर पालक वगैरे मिक्स करून त्याचे असे छोटे छोटे बॉल्स करून त्या करीमध्ये सोडत आहे. हे बॉल्स टाकताना लक्षात असू द्या की हे हाय फ्लेमवरती असायला पाहिजे, नाहीतर ते बॉल्स विरघळू पण शकतात. असो बघा, हे या प्रकारे मी टाकले बॉल्स आणि बघा एका मिनटामध्येच ते असे वरती येतात छान असे स्टीम होऊन त्या ग्रेव्हीमध्ये, करीमध्ये आणि खूप छान दिसतात पण. त्यानंतर झाकण ठेवून मी याला 5-1 मिनिट शिजवून घेणार आहे छान या ग्रेव्हीमध्ये, करीमध्ये. बघा या टाईपचं झाले 5 मिनिट आणि इतकं छान असे शिजलेत आणि मी हे तुम्हाला चम्मचने तोडून पण दाखवणार आहे. हे बघा या टाईपमध्ये आणि 5 मिनटातच झाली. त्यापेक्षा 1ही मिनिट एक्स्ट्रा लागलेला नाही आहे या भाजीला. क्विक बनते, एकदम झटपट बनते आणि खायला पण तितकीच टेस्टी, यमी आणि खूप मस्त आणि हेल्दी पण. आणि त्यानंतर मी त्यामध्ये भरपूर कोथिंबीर, माझी फेवरेट आहे, ग्रीन व्हेजिटेबल्स मध्ये येते आणि मी भरपूर कोथिंबीर टाकली आणि त्याला छान असं मिक्स करून घेणार आहे आणि रेडी खायसाठी झटपट. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली माझ्या पद्धतीने केलेली ही भाजी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. याला तुमच्याकडे काय बोलतात, जिथून ते बघत आहे माझी ही रेसिपी, तर मला नक्की सांगाल. मी जिथे राहते तिथे या भाजीला
डुबुकवड्या, चुनवड्या असे बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात? प्लीज नक्की नक्की सांगा हं मला कमेंटमध्ये. मी वेट करते. बघा कशी दिसतंय, खूप यमी दिसतं, यमी यमी यमी, आणि तसेच खायला पण यमी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, मला गरज आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघायला थँक्यू सो मच ऑल.